हॅलो. थंबनेलवरून समजून आलं असेल की आजची जी रांगोळी आहे ती अतिशय सुंदर, सुरेख, अप्रतिम आहे. मला पर्सनली प्रचंड आवडली कारण खरंच खूप सुंदर ती पूर्ण तयार होऊन आली होती. तर सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मी म्हणल्याप्रमाणे हा एक दुसरा व्हिडिओ टाकते मी रेडी रांगोळीचा. तुम्ही पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर नक्कीच बघा, चॅनलवर आहे. तर बघा, ही अशा प्रकारे मी ही प्रिंट काढून आणलेली आहे. प्रिंट कशा काय काढायच्या वगैरे याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर सगळ्यात पहिलं आपण काय करू, त्याच्या मापानुसार ना ही OHP शीट कट करून घेऊ, म्हणजे हँडल करायला बरं पडतं. छोटंसं त्याच्या मापाचं OHP शीट आधी कट करून घेतलं की म्हणजे. आणि तुम्ही म्हणत असाल, अरे हे तर खूप सोपं आहे, पटकन होऊन जाईल. नाही, खूप वेळ लागला हे बनवायला. म्हणजे ज्या बाकीच्या रांगोळी असतात फुलं पानाच्या, त्या बनवायला तर आपल्याला सोपं असतं, म्हणजे थोडंफार पाकळी इकडं तिकडं गेली तरी पण एवढं समजून नाही येत. पण हे जे आहेत हे बॉडी फीचर्स आहेत, त्यामुळे ते अतिशय काळजीपूर्वक करावे लागतात. कसंही कुठंही जमत नाही. चेहराच दिसला पाहिजे, हातच दिसले पाहिजे. तर त्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं ते एकदम फेविकॉल जो आहे तो आपल्याला खूप काळजीपूर्वक लावून घ्यावा लागणार आहे. कुठंही कसाही पडलेला जमणार नाही. त्यामुळे जर तुमच्या डोक्यात असेल ना की हे तर सोपं आहे, छापा मारल्यासारखं पटकन होऊन जाईल, नाही होणार. कारण तुम्ही बघत असाल, जे चंद्र आहे, तो नाग आहे, त्रिशूळ, डमरू, परत हाताचं जे जे काय म्हणतात ना, वेविंग्स आहेत, ते सुद्धा अशा व्यवस्थित आल्या पाहिजे. जटा आहेत त्यासुद्धा. तर ते सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला लक्ष देऊन व्यवस्थित 2 ब्रश वापरून आपल्याला हे करावं लागणार आहे. छोटासा एक ब्रश वापरायचा आहे, कारण जिथं बारीक बारीक आकार आहेत ते बारीक बारीक आकार आपण करून घेणार आहोत छोट्या ब्रशनी. आणि मोठं मग जे आतलं आहे त्या मोठ्या ह्याच्याने आपण करून घेऊ शकतो. खूप वेळ लागतो, कारण बॉडीचं जे रांगोळी असते ना त्याच्यामध्ये वेळ जातोच. आणि ज्या फुलापानांच्या रांगोळ्या असतात त्या इझिली होऊन जातात. म्हणजे कसं, त्याचा आकार बिघडला तरी आपल्याला एवढं काही हे येत नाही, पण ह्याचा आकार बिघडल्यावर ते विचित्र दिसू शकतं. आता हे महादेवाचं चित्र आहे, तर ते महादेवाचं चित्रच दिसलं पाहिजे, दुसऱ्याच एखाद्या भगवंताचं नाही दिसावं, म्हणजे मिळवलं. तर आपण प्रयत्न तर करतो आहे. बघा शेवटी तुम्हाला काय वाटतंय, महादेवच दिसत आहे का काही वेगळं दिसतंय? तर नक्की कमेंट करून सांगा की बरोबर बनली आहे रांगोळी का. आणि तुम्हाला हे बनवायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. काही क्युरीज वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे सुद्धा विचारू शकता. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि बघा, पहिला हात आपला झाला आहे. आता याला आपल्याला वाळू द्यायचा आहे, म्हणजे ॲटलिस्ट 10-15 मिनटं तरी ह्याला सुकवू द्या. आणि हे बघा, हे हाताचं वगैरे आपल्याला व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे नंतर. तर मी प्रयत्न करते ते व्यवस्थित दिसावं यासाठी. तर बघा, हे आता आपल्याला एक हात आपण झाला आहे. आपण नेहमीप्रमाणे जसं की 2 हात करतो रांगोळीचे, तर एक झालेला आहे, एक आपण करणार आहोत. पण त्याआधी आपल्याला ही रांगोळी जी आहे ती सुकू द्यायची व्यवस्थित. आणि ती सुकल्याच्या नंतरच मग आपण ती दुसरा हात घेणार आहोत. तर जे काही मेस वाटतं की नाही त्यानंतर मग तुम्ही क्लिअर करू शकता. आणि एकच कलर वापरला आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त कलर वगैरे आणायची गरज पडणार नाही, एका कलरमध्ये होऊन जातं. आणि आता ही फक्त मी चित्राची रांगोळी दाखवली तुम्हाला. आता पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो लिंग, महादेवाचं जे लिंग असतं की नाही त्या लिंगाची रांगोळी दाखवेल की ती कशी. मग त्याच्यावर बेलपत्र आहे, रुद्राक्ष आहे, त्रिशूळ, डमरू आहे, ते सगळं त्या प्रिंटवर असणार आहे. तुम्हाला तेही बघायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तो व्हिडिओ मी जेव्हा टाकेल तेव्हा तो तुमच्यापर्यंत येईल. तर बघा, आता ही आपलं 10 मिनटं झाले. एक हात होऊन तुम्ही बघत असाल त्या हाताला चिकटत वगैरे नाही आहे. आता तसंच सेम ॲज युजल जसं आपण पहिला केला, सेम त्याच प्रकारे आपण दुसरा हात देखील करून घेणार आहोत. व्यवस्थित फेविकॉल लावायला थोडासा वेळ लागतो, पण मग लावावं तर लागणार आहे, कारण तो व्यवस्थित चिपकलं पाहिजे सगळीकडं छान. हे बघा, मी लावून घेतला पटपट. आणि सेम जसं पहिले रांगोळी टाकली ती सेम तशीच टाकायची, खूप जास्त नाही टाकायची.
नॉर्मल आपण गाळतो तसं गाळून घ्यायचं त्याच्यावर. आणि बघा हे अशा प्रकारे तुम्ही हे महाशिवरात्रीसाठी तुमच्या घरी डेकोरेशनसाठी तुम्ही ही अशा रांगोळ्या वापरू शकता. खूप खूप सुंदर दिसणार आहे. एकदम महाशिवरात्रीसाठी काय म्हणू आपण, एकदम स्पेशल रांगोळी होऊन जाईल. तुम्ही दारामध्ये काढू शकता किंवा मग देवापुढे मंदिरामध्ये जर कुठं काढत असाल तर हे तुम्हाला सोपं जाईल. बघा थोडेसे आकार जे बिघडलेले आहेत ते मी ठीक करून घेते. आता तुम्ही काय करायचं आहे, हे थोडं 2-3 मिनटं ह्याला झाले की त्यानंतर ब्लॅक कलरनी आउटलाईन करून घ्यायचे आहे. नाही केली तरीही, जर नसेल तुमच्याकडे कलर तरीही चालेल, पण मग थोडंसं फिनिशिंग येतं त्याला, छान दिसतं. त्यामुळे करते, म्हणजे जे बाजूला जी रांगोळी बारीक बारीक दिसते की नाही ती ह्याच्यामुळे झाकून जाते आणि मग ते छान दिसतं. त्यामुळे मी आउटलाईन करून घेते. तर चला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, आउटलाईन कशी केली, काय केले. आणि आउटलाईन करताना ना एक लक्षात ठेवायचं की जी तुम्ही आउटलाईन करताय ती OHP शीटवर न करता रांगोळीवर आउटलाईन करा. बऱ्याच जण काय करतात, OHP शीटवर आउटलाईन करतात, त्यामुळे मग ती विचित्र दिसून येतं किंवा मग जाड जाड दिसतं. तर त्यामुळे रांगोळीवरच आउटलाईन करायची कधीही, कोणत्याही रांगोळीला, ह्याच म्हणजे नाही. तर बघा शेवटी आपले हे जे महादेवाचं जे चित्र आहे ते असं वाटतंय छान. ओके, मी तुम्हाला शेवटी दाखवेल सुद्धा. बघा दोन्हीही प्रिंट आणि हे दोन्हीही सोबत दाखवते, म्हणजे मग तुम्हाला समजून येईल की प्रिंटमध्ये आहे त्याप्रमाणेच हे जे चित्र आहे ते बनलं आहे का थोडंसं वेगळं झालं आहे. शेवटी पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल. ओके, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर करा, तुमच्या मैत्रिणीपर्यंत पाठवा. तुम्हीसुद्धा रांगोळ्या बघून बनवू शकता. काही क्युरीज असेल तर विचारूसुद्धा शकता. तर चलो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. तुम्ही मात्र शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी दोन्हीही चित्र दाखवेल तुम्हाला, प्रिंट आणि रांगोळी, की दोन्ही कसं बनलं आहे. प्रिंट आणि रांगोळी सेम सेम दिसते का, काही फरक वाटतो हे मला तुम्ही सांगायचं आहे कमेंटद्वारे.